टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सह्याद्री सहकारी साखर कारखान्यासाठी अर्ज भरलेले आहेत आणि बऱ्याच वेळा दिशाभूल करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो, परंतु जे काय आज उत्स्फूर्तपणे या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विरोधकांनी अर्ज भरण्याची मला वाटते सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या इतिहासातील ही पहिलीच वेळ आहे। आणि परवाच जे चेअरमन आहेत त्यांनी सांगितलं की या ठिकाणी सभासद या ठिकाणी चेअरमन बनवणार आहेत। तर सभासदांनी जे निर्णय घेतलेला आहे आणि जे आज चेअरमन आहेत त्यांना माजी चेअरमन करण्याचा आणि नवीन या ठिकाणी सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा या ठिकाणी चेअरमन व्हाईस चेअरमन करण्याचं या ठिकाणी संकल्प सभासदांनी केलेला आहे। त्या माध्यमातूनच एवढ्या मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी अर्ज दाखल झालेले आहेत। या कारखान्यामध्ये सत्तांतर घडवून या ठिकाणी जो त्या शेतकऱ्याला आज असं वाटते सभासदाला की हा कारखाना विद्यमान चेअरमन आणि त्यांच्या चिरंजीवांचा आहे। पहिल्यांदा त्या ठिकाणी कारखान्यामध्ये गेल्यानंतर सभासदाला वाटलं पाहिजे की हा कारखाना माझा आहे, अशा पद्धतीची ट्रीटमेंट या ठिकाणी सभासदाला दिली जाईल। त्याच पद्धतीनं हे काय जे काय ओव्हर या ठिकाणी आज कर्जमुक्त कारखाना आज फार मोठ्या कर्जाच्या गर्तेमध्ये या ठिकाणी घातलेला आहे। हा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं फुल इफिशियन्सीनं चालवून या ठिकाणी तो परत एकदा सुस्थितीमध्ये आणून याच्यावरचं कर्ज लवकरात लवकर कशा पद्धतीनं कमी होईल, शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचा दर कसा देता येईल। आणि आज जो काही इतका पॅटर्न झाला आहे की सभासदाचा ऊस 21 महिन्यानं 22 महिन्यानं पेटवून न्यायचा, तर त्या बाबतीत आज जे काही एक्सपान्शन या ठिकाणी झालेलं आहे त्या माध्यमातून सभासदाला प्रायोरिटी देऊन त्या ठिकाणी सभासदाचा ऊस कसल्याही परिस्थितीत 17-18 महिन्यामध्ये कशा पद्धतीने नेता येईल आणि त्याला ज्या पद्धतीने सभासद म्हणून त्याचे जे काय त्याला मिळायला पाहिजे, जे काय त्याला त्याचे हक्क आहेत ते 100% आम्ही मिळवून देऊ। त्या ठिकाणी साखरेचा एक त्यांनी मुद्दा मांडला की एप्रिल नंतर आम्ही फ्री देणार आहे, परंतु हे आमचंच संचालक मंडळ त्या ठिकाणी येणाऱ्या एप्रिल महिन्यात साखर 100% फ्री देणार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।